मला एक सवय आहे की जे उद्योजक आहेत त्यांच्याशी मी संभाषण करतो. तर जरी मी तिथे ॲज अ स्पीकर गेलो तरी तिकडनं भरपूर काहीतरी शिकून निघतो. आणि प्रत्येक उद्योजक त्याने तो उद्योग का सुरू केला, त्याचा उद्योग आजच्या क्षणाला काय लेवलवर पोहोचलेला आहे, त्याची पुढची वाटचाल काय असणार आहे, हे ऐकून आपल्याला देखील प्रोत्साहन मिळतं. कारण शिकणं हे सगळीकडनं पॉसिबल असतं. एखादा तुमच्या ऑडियन्समध्ये बसलेला व्यक्ती जो असतो तो तुम्हाला ऐकून जेव्हा एक प्रश्न विचारतो तर तेव्हा आपल्याला समजतो की बाबा आपल्या नॉलेज बेसमध्ये हा प्रश्न आपण पहिल्यांदा आढळतोय, तर त्याचं उत्तर द्यायला देखील मजा येते. म्हणजे ओव्हरऑल हे फार इंटरॅक्टिव्ह कार्यक्रम आहे आणि एवढी चांगली भरगच्च गर्दी असते की फार बरं वाटतं. आणि ही गर्दी फक्त लोकांची नसते तर संध्यांची पण असते. तुम्ही तिकडनं संधी शोधू शकता, त्या बारकाईने तुम्ही ते पाहिलं पाहिजे आणि ती संधी घेऊन तुम्ही तुमचं जीवन देखील बदलू शकता. परंतु मी तर असं म्हणेन की प्रत्येक पॅनल डिस्कशन किंवा प्रत्येक स्पीकर जो तिथे वाईज वर्ड्स ऑफ विस्डम द्यायला येतोय, फ्री ऑफ कॉस्ट द्यायला जो येतोय, त्याचा लाभ अनेकांना होतो. आणि अनेक लोक मला सांगतात की असं मला बोललेले आहेत की बाबा या स्पीकरचं हे ऐकून माझी ही दिशा बदल झाली, त्याच्यामुळे मला आमच्या व्यवसायामध्ये भरपूर फायदा मिळाला. मी तिथे जातो हे शोधण्यासाठी की इथे असा कोण उद्योजक असेल ज्यांना आपण इन्व्हेस्टमेंट करून मोठा बनवू शकतो. कारण आय एम अ ग्रोथ इन्व्हेस्टर, आय एम अ व्हेंचर कॅपिटलिस्ट हू इन्व्हेस्ट इन ग्रोथ. तर एखादा उद्योजक जर मला दिसला की बाबा हा प्रॉफिटेबल उद्योजक आहे आणि याला याच्या कंपनीची स्पीड वाढवायची आहे, ग्रोथ करायची आणि प्रॉफिटेबिलिटी वाढवायची, तर अशा उद्योजकामध्ये मी इन्व्हेस्टमेंट करून त्याला पाठिंबा देऊ शकतो वाढवण्यासाठी. कुठच्याही उद्योजकाला मोठं करण्यासाठी फक्त पैशाचा लाभ लागला तर तो मोठा होईल असं नसतं. त्याला अनुभव लागतो, त्याला कनेक्शन्स लागतात, त्याला इकोसिस्टम लागते, त्याला रिसोर्सेस लागतात आणि पैसा लागतो. तर अशा संधी देखील मी शोधायला जातो. म्हणजे बिझनेस जत्रेमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती काय ना काहीतरी अजेंडा घेऊन येणं गरजेचं आहे. तो अजेंडा त्याच्या मनामध्ये क्लिअर असला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं त्याने आजूबाजूला नजर मारली पाहिजे की काय आपण ह्याच्यातनं उचलून घेऊन जाऊ शकतो. बिझनेस जत्राचं उद्देश म्हणजे यांची पंचलाईनच आहे की कम, कनेक्ट, क्रिएट आणि कॅपिटलाइज. म्हणजे तुम्ही या लोकांबरोबर नेटवर्कच्या मार्फत तुम्ही कनेक्ट व्हा, त्याच्यातनं काहीतरी संधी क्रिएट करा आणि तिथे आलेला तुमचा जो तुम्ही वेळ इन्व्हेस्ट करतायत त्याला तुम्ही कॅपिटलाइज करा. नेटवर्किंग, युअर नेटवर्थ इज डिसाइडेड ॲज पर युअर नेटवर्क.